भारताचा लोकशाहीवादी युवा संघ यांच्या माध्यमातून आज पेठ तहसील कार्यालय निवेदन देण्यात आले आहे। त्या निवेदनाचा उद्देश रुग्णवाहिका नादुरुस्त पोहोर येथील रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने समाजात तीव्र नाराजी। या निवेदनाचा एकच उद्देश होता की आदिवासी भागात नादुरुस्त रुग्णवाहिका सुधार करण्यात यावा, अन्यथा 26/12/2021 रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यावेळी तहसील कार्यालयामध्ये निवेदन देऊन कमलाकर बोसारे, मुरलीधर भोये, छगन आवारी, शिवाजी जाधव, भास्कर माळगावे, तुकाराम गवळी यांनी सर्वांनी तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारास निवेदन देऊन आपली तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्याची ठाम भूमिका बजावलेली आहे। स्थानिक जी काही ग्रामस्थांची होणारी आरोग्यासंदर्भात हेळसांड या बाबतीत समाजात एक नाराजगी व्यक्त आहे। ॲम्ब्युलन्स नादुरुस्त असल्याने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येणार आहे। तरी प्रशासनाने त्वरित या गोष्टीवर गंभीरपूर्वक लक्ष देऊन या विषयावर मार्ग काढावा। धन्यवाद। नमस्कार, मी सोपान पवार, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा माहिती अधिकार अध्यक्ष। आज तहसील कार्यालयात काही कामानिमित्त आले असताना मला सदर पोहोर येथील 108 जी ॲम्ब्युलन्स आहे ती संदर्भात ग्रामस्थ भेटले आणि ग्रामस्थांनी तहसील कार्यालयामध्ये एक निवेदन दिलेलं आहे। तर आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊ। म्हणजे असे ॲम्ब्युलन्स उभी आहे का, बिघाड झाला का, म्हणजे असं तुमची समस्या काय आहे? बिघाड म्हणजे सर असं आहे का ती जवळजवळ 2 महिन्यापासून उभी आहे। त्याला टायर नाही। ड्रायव्हरला चौकशी केली तर ड्रायव्हर म्हणतो त्याचं ऑइल बदली वगैरे झालेलं नाही। ते 2 महिन्यापासून आता 2-3 कॅम्प झाले, जवळजवळ हा 3रा कॅम्प आहे म्हणजे ऑपरेशनचा 5वा कॅम्प आहे। बरं, याच्यामध्ये समजा जे पेशंट लोक सोडायला ते पण अडचण येते। कधी कधी रात्री तर तो पिंपळवाटेचा एक पेशंट होता, त्याला काही कारणास्तव रात्री तो खाजगी गाडीने गेला। म्हणजे ते ॲम्ब्युलन्स काय कामाची, एवढी जर 15-20 लाखाची ॲम्ब्युलन्स असून जर उभी आहे, धूळ खात आहे, त्याच्यात टायर नाही। त्यांना चौकशी केली तर ते म्हणतात आम्ही निवेदन दिलं, पण 2 महिन्यापासून का आतापर्यंत ते नाही। ह्या संदर्भात मागं पण काही पक्षांनी पेठ तालुक्याला जे आरोग्य विभाग आहे तिथं सुद्धा त्यांनी एक निवेदन दिलं, पण त्याच्यात अजूनही काही परिवर्तन झाले काहीच नाही झालं। तर जर समजा ह्या गोष्टीचा गंभीरपूर्वक त्यांनी काळजीपूर्वक जर लक्ष न दिल्यास तुम्ही याच्या पुढे काय करणार? नाही, आम्ही आता निवेदन दिलेलं आहे। जर 2-3 दिवसात जर आम्हाला एखादी दुसरी ॲम्ब्युलन्स किंवा मग हे काहीतरी बदल केलं तर ते, नाही तर आम्ही तिथं ठिय्या आंदोलन करणार आहे। 2 दिवसात आमचा जो जे DYFI कमिटी आहे आधी काम नाही, जे CPM पक्षाकडून काम करतो, आम्ही असं काय बेमुदत आंदोलन करणार आहे। तिथून आमच्या ही ॲम्ब्युलन्स पूर्ण झाल्याशिवाय आम्ही तिथून उठणारच नाही, असं आमचं फुल आश्वासन आहे। बरं, हा सर्व गंभीर विषय आरोग्य म्हटलं तर तालुक्यात एकदम सक्षम भूमिका कर्मचाऱ्यांनी ठेवली पाहिजे। ग्रामीण एरिया आहे आणि गावामध्ये गाड्या नसतात, मग पर्याय व्यवस्था म्हणून 108 किंवा ज्या काही सरकारी ॲम्ब्युलन्स आहेत त्याचा उपयोग समाजाला होतो। आणि जर गाड्यांचे कारणं किंवा काही बिघाड आहे, टायर खराब आहेत, ऑइल चेंज करायचे, छोट्या छोट्या गोष्टींनी जर समाजाची हेळसांड होत असेल तर खरोखर चिंताजनक विषय आहे। आणि सांगितल्याप्रमाणे जर याची खरोखर दखल घेतलीच नाही तर एक वेगळ्या पद्धतीने आंदोलन भूमिका घेण्याचं ठाम या कार्यकर्त्यांनी बजावलेलं आहे। धन्यवाद। सोपान पवार। मला चांगली आहे, कसं आहे आम्ही बघ प्रत्यक्ष ज्याचे आमदार आहे त्याला पहिले देऊ, आम्ही तर प्रशासनाचे घेणे होत चांगली गोष्टी 2 महिने झाले पण काही हेच नाही, तर आम्हाला आंदोलन तरी करायचं। बाकी सगळे या